मराठी एकीकरण समितीकडून मीरा भाईंदरमध्ये काल मराठीचा मुद्दा आणि अस्मितेवरून मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिला होता। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी न दिल्याने आणि अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याने राडा पाहायला मिळाला। दरम्यान मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रताप सरनाईकांना मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं। प्रताप सरनाईकांना मोर्चेकऱ्यांनी अक्षरशः मोर्चातून हुसकावून लावलं। त्यांच्या समोर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या। मी मराठी अशी डोक्यावर टोपी घालून प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी झाले। मात्र प्रताप सरनाईक दाखल होताच त्यांच्या दिशेने बॉटलही भिरकावल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे, मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली, असं प्रताप सरनाईक म्हणाले। गृह खात्याचे आदेश नव्हते तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली याची माहिती घेत आहोत, असंही प्रताप सरनाईकांनी सांगितले। पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे। व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती, तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही? यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत, असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय।